मम्मी सुरुवात तर इकडे आपला चिकन रेडी तर झालेला वाटतं शिजला. तर मगाचपेक्षा ते जास्त जरा तेल सुटलंय कारण कलर पण थोडंफार बदललं. कारण कलर. नमस्कार मित्रांनो, मी अशी स्वागत आहे तुमचा परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले 2 आणि मी असे आता देवरुख बाजारपेठेत या मच्छी मार्केट हा. आणि आज प्लॅन हा रात्री अंड्याच्या घराकडे पोपटी आणि बिर्याणी बनवतेला. म्हणजे पोपटी अशी टाईमपासमध्ये बनवायची आणि बिर्याणी बनवतेला रात्री. तर त्याचा आज व्हिडिओ बनवतो. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असताच की पालखी इल्ली घराकडे अंड्याच्या, तो व्हिडिओ. आणि चिकन घेता इकडे मच्छी मार्केट आहे आता असं बोललेलं अंडो. मागे आम्ही येईल ना राईडला तेव्हा. काय रे चिकन किती किलो सांगितलं? बिर्याणीला 1 किलो आणतो म्हणजे. तर इकडे किती किलो घेतं रे? किती किलो? 3 kg 3 ना. शात्रीने आम्ही 3 किलो चिकन घेतो पोपटी आणि बिर्याणीसाठी. पोपटीसाठी 1 किलो ना. हां, आणि बिर्याणीसाठी 2 किलो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करू आणि कमेंट करू विसरतो आणि शेअर करा. तर इकडे हे चिकन बिर्याणीसाठी आणि हे पोपटीसाठी. तर पहिला दही लावून घेतलेला दोघांसाठी, लिंबू पण पिळलेला. हो पिळलेला. पण ही बिर्याणी वेगळ्या पद्धतीचा. पण आता दही फक्त लावून घेतलेला आणि ते का मसाले बिसाले मगे लावणार. आम्ही करतो ते मसाले दही आणि सगळे एकत्र करून लावून ठेवतो. पण ते हे वेगळं आहे जरा काहीतरी. फ्राय करायला फ्रायला लेग पीस फ्रायसाठी. होय, फ्राय करून पाहिजे ना. कोणा हे फ्राय करायला आता फ्रायचं दाखवते तुला मी कसं करायला. थांब, पहिला आपण लेग पीस फ्राय करूया काय. तर आजचा व्हिडिओ हा तो बिर्याणी प्लस पोपटी. बिर्याणी प्लस पोपटी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरं तिळगुळ घे, गोड गोड बोल. माझं तिळ सांडू नको, माझ्यावर वाटू नको. हा लेग पीस साठी ना. हळद, लाल तिखट किती अंदाजे. हे सगळं लॉलीपॉप फ्राय करूसाठी केलेला. 4 लॉलीपॉप. चवीपुरतं मीठ. मिठाचा डबा आणला मम्मीकडून. पेस्ट लसूण पेस्ट. थोडंसं कमीच मीठ टाका कारण वरून टाकणार आहे. हा पूर्ण बिर्याणीला आणि लागणार रे पेस्ट आण. काय पेस्ट आण. टाकीला पेस्ट आण. 15 मिनिटं ठेवायचं. तर लॉलीपॉपला सगळे मसाले लावून झाले. आणि किती मिनटासाठी? 10-15 मिनिटं ठेवायचं. 10-15 मिनटं. हे आता मसाले एका लागण्यासाठी सगळे ठेवायचे लागतात. पुढची प्रोसेस किती वेळानंतर? हे मॅरिनेशनसाठी 15 मिनटं. तेवढंच वापरायचं. इथं भेटत खाली. तोपर्यंत आपण थोड्या वेळानंतर भेटूया. तर मागच्या व्हिडिओत आम्ही वणीच्या घराकडे केला ना पोपटी गुहागरमध्ये, तेव्हा आम्ही भांगरुडाच्या पाल्यासाठी भरपूर शोध घेतलेला. आता बघा घराच्या लगेच बाहेर निघाले. हई एक भेटला, हई एक भेटलो, परत हई एक. ह्या लाईनीत जा तू बघ. अरे आतमध्ये बघ, काही लांब जायची गरज नाही. आतमध्ये तर बघूया जरा. त्यावेळेस भरपूर शोधूच लागलो ना रे. आणि आता बघ घराच्या डायरेक्ट बाहेर. हा धुवून घेऊया नंतर साफ करून. पहिला काढून घेऊया. असं काढून घ्या आधी. पानं मोठी मोठी घेऊ. हां बोल. हां काय नाही, फक्त हॅलो.
नेटवर्क गेला. सकाळी इकडून वाघ गेलो असो, तिकडे बाहेर पडलो पोलाकडे, त्यांना डायरेक्ट खाली. आम्ही या घरातनं बघलो, या खिडकीतनं. उद्या पण सकाळी येत वाटता. नाही येत, नाही येणार. काय म्हणतं पानं काढून घेऊ आपण. ही पण काढ ना मग. नाही येत आता टोचत. अरे काय नुसतं भांगरुडीचा पाला घालतलं काय काय रे? हे काय जा पालं किती टाकतं जास्त? हा मग हेच टाक. भरपूर गाड घेऊ. सगळं भांगरुडाचं पाला वाटतं खालपर्यंत. चिकन हंडी बघ, सगळेजण भांगरुड्याच्या पाल्यात डसल्यावर म्हणतात चिकन हंडी. अरे मायला अर्ध किलो तर बस झालं. तरी बघा इकडे पिशी भरून घेतलेलं, तरी पण अंडो म्हणता कमी पडत. कमी पडलं तर परत घेऊया. अरे पहिला आलो ना, इकडे बॅटरी मारली, इकडे कुठे दिसला नाही. इथं मारली तर नेमकी त्याच्यावरच बॅटरी पडली. मग तो या बांधावर उडी मारली. अंडो सांगता सकाळी कुठं गेलो वाघ असं गेलो बोलले मगाशी. आणि आम्ही या खिडकीतनं बघला. कुठल्या या खिडकीतनं बघितलेला आम्ही. आधी माहित असतं ना, हे तर दरवाजा उडून बाहेर इला असतो. एवढी फाटली असती. तो बघून गेलो ना आपल्या. थांबला काय आता सांगा का आता थांब म्हणून थोडा उशीर. तर आता भांगरुड्याचा पालो काढून झालो हा. तो अंड म्हणतात कमी पडत. काय कमी पडलं तरी काय भेटतं आहे बघा. इकडे जा जरा साफ करू गयो तो पाण्यात. आज जा तू. एक 10-12 द्या. बनवायचीच होती. चिकन टाक त्याच्यावर. नको धू. धुवून कशाला? नको धू ती. राहू दे, शीट बीट लागली. शीट बीट लागू दे, ती चांगली लागते. मग अशी आम्ही किती अर्धा डझन आणलेली आणि आता किती येईल 1 डझन. आता परत अर्धा 1 डझन इथे. मग अशी बाजारात ती अर्धा डझन अंडी आणलेलं आणि आता येईल घरातली 1 डझन अंडी. 5 आणि ती 5 म्हणजे 10 झाले. 10 डझन पकडून चल. चिकन पेक्षा अंडी झाली. हा येऊ दे. किती झाली? किती झाली अंडी? बटाटी पण येतात. बटाटी येऊ देत. सगळं येऊन दे. सगळं लोड कर. अजून येतात अंडी. 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 डझन झाली. आणि ही बघ ही 5 11 1 डझन गावठी झाली. गावठी अंडी आणि बॉयलर. गावठी प्लस बॉयलर अंडी. आज खावा पोपटी. अंड्यानेच भरली पूर्ण पोपटी. अशा तऱ्हेने सगळी वाटतं तर शिजली. शिजली असतली. शिजली कारण खाली आग लागलेली ना. पण अर्धा तास होऊन गेलो. बघूया शिजल्या काय. तिकडे तो बघ पाना लावता वतूसाठी. जाम गरम असतात. हो रे यार की आता दाखवते कसे जुडतात ते दाखवते. ते गिदाड कशी पहिली जुडायची तशी. पान छोटा आला वाटता.
फटाफट उचलायचा आणि शिव. आणि तोंडात टाकायचा आणि पान छोटा होणार वाटतं रे. काय करतेस? मम्मीने सुरुवात भारी केला. आले रे, लय भारी आले. मम्मीने सुरुवात केला. आणि बाहेर काढतात सगळेजण जुडले आहेत खाऊ. तरी मी वर अंड म्हणतो चांगला आला शिजला म्हणजे बऱ्यापैकी आग चांगली लागली बघा. पाठवलंय तुम्हाला. टेस्ट सांग. अरे टेस्ट भारी एक नंबर भाई चांगलंच झालं. बटाटे शिजले नाही. आपण केलं त्याच्यापेक्षा नाही बटाटा शिजलाय. कुठला दाखवतो. अजून हाय आतमध्ये अंडी एक डझन दीड देतो मी अंडी काय नाही होत. बघ शिजलाय तर काय. आता बसा गोल बसा गोल बसा आणि खाऊ सुरुवात करा. आता मला जरा शेजवान चटणीचं पाकिट द्या ना. आता गोल बसा आणि खाऊ सुरुवात करा. एक नंबर. गोल बसा आणि खाऊ सुरुवात करा. बघा चव सांग बघूया एक कोणतरी खाऊन खा. जबरदस्त. खाते मी खाते चाट नको. आधी खाणार मी आधी केले ज्याला केलंय ना ते का सांगू दे ना खाऊन कशी आली या? अरे एक नंबर सगळं शिजलंय. सगळं नाही शिजलंय. झाली या? म्हणजे जिलाच्या हातची आवडली वाटतं पोपटी. हे काय खाताय? हे बस तिथं बस. इथं बस रे. तुला बटाटे शिजले. तो खातो ना. बटाटा खातो. हो चिकन वर तामा. पहिले करताना किती जण होते आणि आता खाताना बघा गिधाडासारखी उठली. जड पडली आहेत का? ये पण. तर आम्ही पण खातो थोडं नंतर बिर्याणी पण बनवूची या नाही म्हणताना सगळा संपवल्यानी. आणि आता लास्टला माझ्याकडे 4 जण राहिलेत. काय निवडून खातात काय माहित. चिकन तर सगळा संपला आतमधला. हाडकं पण नाही ठेवली. हडकं पण नाही ठेवली चिकनची. अंडी पण झाली. आता फक्त शेंगा निवडून खातात. किती दिवसाची उपाशी होती काय माहिती. दुपारी जेवलो नाही ना. हा दुपारी जेवलो नाही म्हणून आता शेवटपर्यंत. त्या बारकात चाटून बोट चाटून हो बघ चिकन खाऊन झालं आता ते अरे यानं हडका ठेवला ना ती बघ. हो हे न ठेवलं नाही. एका दात नाही दात नाही वाटाणे भरपूर आहेत ना मटार. अरे हा भाजीतले काय असे वाचड होते चांगले शिजलेत. अशी बाहेरच शिजून आता वाटे भाजी टाकू काय. आणि मग हे लावायचं मसाला मला. मटार ती काय झालंय काय. काय नाही शिल्लक बघा. हे शेवटचं एवढा राहिलो भाग बघ. तर आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे बघूया. मागे बघितलास तुम्ही पोपटीचा 7 फडशा पाडल्याने. तर आता इकडे लॉलीपॉप फ्राय लेग पीस आणले होते 4 आणि चिकन बिर्याणी बनवूची आहे. बिर्याणी गॅसवर की चुलीवर? चुलीवरची बिर्याणी आणि गॅसवरचे लॉलीपॉप. कमी अंड्याक बरा ना लगीन झाल्यावर पोपटीत करून घालायची बायको खाऊन. काय केलं तो व्हिडिओ विकून बघित असले तर मनात नवरं पोपटी करणारं भेटलो. बाकीचे मधले 2-3 वार सोडून फक्त बाहेर पोपटी करून खाऊ घाल. रवात ना राहू 4 राहू. दहा 15 मिनटं इंका आता जुगोळे. तर इकडे आपण आता लॉलीपॉप फ्रायसाठी थोडीशी ढाकण मारून ठेवलेला 15 मिनटासाठी. आपण जाऊया चुलीवरती बिर्याणी बनवण्यासाठी. नंतर याच्याकडे लक्ष ठेवूया. हे झाले असते बरोबर. मी माका वाटतं लास्ट बिर्याणी माझ्या मित्राच्या हातची खाल्लेली होती, नाग्याच्या हातची. आता मला त्याची आठवण येऊ लागली. कारण त्यानं बनवलेली एक लास्ट बिर्याणी होती. ती पण भरपूर वर्ष आली, 2-3 वर्ष आली. आणि त्याच्यानंतर ही आता बिर्याणी परत एकदा.
व्हिडिओ बघत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट टाक. तोपर्यंत लॉलीपॉप फ्राय होतात. काय आता लगेच आता कशा मिक्स आहे लॉलीपॉपचं वेगळं आणि याचं वेगळं थोडीच. लॉलीपॉप आणि बिर्याणी एक. तर आता आपण पहिल्यांदा आता तिकडे साईडला बघितलं तुम्ही लॉलीपॉप फ्राय होतं 4च. त्यामुळे माका पण माहीत नव्हते चिकनमध्ये ते टाकले नव्हते. आता पहिला आपण गॅसवरती भात करून घेऊया. हे तेल ह्याच्यासाठी ना चिकटू नये म्हणून ते माहीत ते मागे बघितलेलं एकदा केल्यान. आणि काय चवीसाठी मीठ. आणि काय दिले ना तेजपत्ता दिले ना काय त्यासाठी वासासाठी. त्याचे पाना बिना टाकतात ना ती कढीपत्ताची आणि भातात विलायची काय ती वेलची आणि सॉरी काय ते दालचिनी हा खडा मसाला काय तो आणलेले ना. हा हे सोनी तरी पाना कशासाठी टाकतात ही सगळी गरम मसाल्याची सगळी भाताक वास येण्यासाठी. पडला काय मडक्याला चिटकून राहिले होते 5 पीस. तर पण सोडलेली नाही म्हणजे मडक्यात पण आतमध्ये वाकान बघलेली का हा की नाही जा. मडक्या पण सोडलेली नाही शेवटपर्यंत. आम्ही आपले लाडवार भागवतो कारण आम्ही पोपटीवर नाही आम्ही बिर्याणीवर सध्या मारणार. पोपटीवर मारणार आणि मारले नाही उडव पोपटी देऊक ना. आणि माझी भाषा याच्या ऐक अंड्याच्या ऐकलंय आवडतं माहिती ना. पण सध्या जमत नाही पण जमत माझ्यासोबत बोलान शिकतली. मी शिकू मी थोडीच दररोज येणार आहे तुमच्याकडे. डाव्या हातात हा माझी बोलायची सवय सुटली आता ना. डाव्या हाताची बिर्याणी खाऊन दे. डाव्या हाताची बिर्याणी म्हणजे लिहिताना माका वरती लिहिताना लिहू का मोबाईल वरती डाव्या हाताची बिर्याणी. शिजले नाही ते तेल सुद्धा काय मस्त. तर माका आत्ता समजला की लॉलीपॉप माझ्यासाठी होतं 4. तो पण खायच लॉलीपॉप खातल ना. हो तर म्हणजे माझ्यासोबत हा कोणतरी तांगडे ओढीचा तू खातल रे लॉलीपॉप. मडक्यातला चिकटलेला खाऊ शकतात याच्या होताला आज काय शेवटला शोधून काढलं नाही सगळं हात घालून आपण काढलं काय रे काय माहित. तर आपण येऊ भात तसंच राहते कोणतरी बघित लॉलीपॉप. तर आता थोड्या वेळानं होतीच सगळे. तर बाकीच्या रेसिपीकडे आपण वळूया तिकडे जाऊन चिकनच्या. चला आता जाते मीच. तर आजची रेसिपी आहे ती काय देऊ चुलीवरची बिर्याणी ती पण अंड्याच्या आईच्या हातची. मागे एकदा चिकन खाल्लेचा पण चांगला होता. राईडला आम्ही इल्लाव ना डिसेंबरला तेव्हा. तर आतमध्ये तेल टाकून झाला. तो बघू शकतास केवढा मोठा होतो. खडा मसाला देतो खया सगळ्यात जवळ देतो. आपण मॅरिनेशनसाठी आम्ही दही आणि सगळे मसाला होता हे फक्त दह्यात मॅरिनेशन केलेलं आहे चिकन. या फक्त डायरेक्ट आता इकडनं इथे डम्पिंग करणार. ऐकी तापला नाही म्हणजे हागत नाही खाली या लागली. बाहेरची निकारे बोतू होती. काय आलं तर लावू कशाला तो खाली. अगं करपल म्हणून मी उतरला.
तर नुसतं बाकीच म्हण पुढं नाही घेऊ नकोस. जोपर्यंत आग पेटत नाही तोपर्यंत काय कार्यक्रम होत नाही वाटतं आमचं. थांब उठ उठ मी करते उठ इकडे अरे बाबा माझी फुकणी पेटतोय. काय करणार खाऊक तर वया. तर इकडे फोडणीसाठी आपण कांदा ओतलेलो आतमध्ये. काय नाही चालता माझ्यात सगळं चालतं माझ्या व्हिडिओत. आपण का प्रॉपर नाही टाइमपास मध्ये. तेल आता बऱ्यापैकी गरम झाला म्हणजे आग बऱ्यापैकी लागता खाली आहे. आणि मी आता मिसळा करतो. पहिली डाळ नाही तर होत नाही. 2 किलो तांदूळ आणि 2 किलो चिकन. 1.5 किलो चिकन. 3 किलो आणला. 1 किलो पोपटीत घातले आणि आणि आता फ्राय केलं असतं. हा खरा ते लेग पीस तकडी होत. ते अर्धा किलो तकडी गेले. 2 किलो तांदूळ, 1.5 किलो चिकन, 1.5 किलो कांदे. हे कांदे होते. मग मी म्हणते बट काय आहे वेगळा. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची आता भाजायचं सगळं. आता जरा लाल होऊसाठी ना म्हणजे लाल करायचं जरा. जरा लाल करायचं. आणि आता फ्राय केला आता पेस्ट केलेली. ही कांद्याची आपली पेस्ट. किती किलो कांदे होते? 1.5 किलो. 1.5 किलो कांदे. सगळा 1.5चा 1.5 प्रमाण किलो आहे. कांदे आणि हे टोमॅटो पाव पेस्ट. किलो. ही पेस्ट पाव किलो आता टमाट्यांची. टोमॅटो कमी टाकलेले, दही टाकलेलं आहे ना आंबट होईल म्हणून. खाऊ घ्या डाव्या हाताची कांदे बिर्याणी. कमी आपलं टोमॅटो कमी टाकले. पाव किलो ना. 1.5 किलो कांदे पेस्ट हा. परत 1.5 किलो फ्राय करू म्हणजे तळूसाठी. ते पण 1.5 किलोच होते ना तळूसाठी कांदे. नाही मग सगळे पूर्ण 1.5 किलो कांदे. सगळे 1.5 किलो होते. आणि आपलं घरचं मसाला काय हा घरचा मसाला नाही. मग मिरची पावडर, फकी लाल मिरची पावडर. लाल मिरची हा करता आपण. फकी. ही पक्की नाही. हा मसाला आहे घरचा. टाका तिखट करून. टाका तिखट करून खातले. काय नाही पोपटी खात अर्धीच पोटावर उठले सगळेजण. पोपटी खाऊन सगळे अर्ध्या पोटावरच. आता ह्याच्यावरच सगळे. पोपटी कमी पडली. तिखट नाही मसाला. अजिबात तिखट नाही. पोपटी कमी पडला चिकन. मडकं मध्ये कमावून ठेवा. तू मसाले दे. 3 किलो चिकन हवं त्यासाठी. 2 मडकी लावा. गरम मसाला आहे ना. गरम मसाला. तो पण प्रमाणात ना असोच. तू नको बोलू त्यातलं टाकलं नाही. ते पण प्रमाणात. चिकन मसाला खोल. किती आहे अंदाजे? किती चमच्या गरम मसालो? 2 चमचे. 2 चमचे. ते 2 चमचे. हे काय तर मग वाटतं मस्त की तेल सुटला. मला आता ना त्याची ग्रेव्ही बनवायची. सगळं फोडायचं चिकन मसाला. हे काय आहे? चिकन मसाला सगळी पकडून फोडायचे. नाही नाही कशाला. आपण सगळा पाकिट वाटल्याने वाटता. हो सगळ्यात पाकिट आतमध्ये. राहिलेलं घरात. हा बिर्याणी मसाला आहे. बिर्याणी मसाला 1 पॅकेट आणलेला होता. किती होता? तरी गेला याच्यावर. ते 100 ग्रॅम असेल मला वाटतं. नाही किती ग्रॅम होता या? 200. मीठ आणलं. आपण चिकन मध्ये मीठ नाही काय टाकलं. माहिती किती तरी होता हवा. 50 ग्रॅम. बहुधा. ची पेस्ट आहे. हे बघ ही. ही कुठली? आला लसूण. आलं लसूण पेस्ट. तुझ्या अंदाजाने टाक. अंदाजे किती आलं लसूण घेतलेली होती? 50 ग्रॅम. तुझ्या अंदाजाने टाक. नेट वेट 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. चवीपुरतं मीठ. चिकन मध्ये घातलेला नव्हता ना? अजिबात नाही घेतलं. फक्त दही या. हे झालाय काय बघ जाईल भात झालाय का बघा. सगळे भात बघा नाही तर कोसो होऊन जाऊन दे. चला भाकरी आणा नाही ह्याच खाऊ केव्हा. एकदम हा जाली मा झाली मा ना मसाला नाकात गेलो. सुहानी बिर्याणी मसाला चांगला आहे. आता भाकरी भाजलेली असती तर भाकरी भाजलेली असती ना. हा आता भाकरी भाजली असती तर 1 भाकरीला देऊ झाला असतो यात ग्रेव्ही. ग्रेव्ही.
भाकरी भाजी भाकरी पाहिजे तुला भाकरी खायची आहे का? हे बघ काय राहिलं टाकायचं या भाकरी सोबत काय कोथिंबीर कापायला हवं तर मगाचपेक्षा ते जास्त जरा तेल सुटलंय कारण कलर पण थोडंफार बदललं कारण कलर ढवळत राहिल्यामुळे येईल वाटतं. तर इकडे मगाशी जरासं पातळ होती ग्रेव्ही आता ही बघा थोडीफार घट झाली आहे. आणि आता त्यात आता हे आपला चिकन 2 किलो ना 2 किलो 1.5 किलो हे चिकन टाकलेलं आतमध्ये. आता ह्यात एका परत आता व्यवस्थित मसाला लाव होईल त्याच्यासाठी परत एका आता ढवळू आहे परत थोडा सुक्या होईल वाटतं. हे पाणी टाकतं आता थोडंसं पाणी टाकायचं गरम पाणी नाही आता तरी पण पाणी सुटणार वाटतं त्याचं आता. गॅसवर ठेवायला पाहिजे होतं. ह्याच्यात अशा की लाकडा पुढे करा. ठेव बरोबर होईल सगळं. जास्त नाही ठेवायचं तर इकडे आपला चिकन रेडी तर झालेला वाटतं शिजला. आणि हे सगळं चिकन आता आपण ह्या टोपात सगळं काढून घेणार. ग्रेव्ही बघा किती येईल आणि ती पण लाल भडक दिसत नसतं. ऑरेंज कलर आहे आले बघ मला कलर बिलर टाकायचं माहित नाही मी कधी टाकत नाही थोडासा तुला भातात नाही वर भातावर टाकूच असं टाका नाही तर टाकतो चांगलं नाही लागत तो कलर वास कसा तरी येतो त्या बिर्याणीचा. मग राहून दे. तू आता अशी साधीच बिर्याणी बनवूया नको कलर बिलर काय साध्या साधी बिर्याणीच चांगली हां कलर बिलरची नाही आवडत ती कसा तरी वास भात पण शिजला ना भात पण शिजलेलो आहे. चिकन पण रेडी फक्त आता आपण इकडे थर लावणार. थर लावल्यानंतर परत एकदा वाफेवर ठेवूचे आहे ना. झाकण मारून तो चिकनचं कलर बघून तर वाटतं भांडणार झाला तर. आणि बघा साईडने पण ते का तेल सुटला हे घ्यायच्यातच हां कसं टाकणार आपण ते हे घे ना काहीतरी भांडा सांगता ते किती भांडी काढू ते हे घे ना काहीतरी डिश डिश घे डिश हा डिश द्या ठीक आहे ठीक आहे डिश इस्तो कमी नाही का? करतेस हा पाणी टाकायला तर इकडे भात टाकून झाला आणि या चिकनचं आपलं पहिलं थर खाली पण चिकन आहे ते बाबा गळ्यात जातात. आणि आता चिकन टाकून वरती परत खाली भात हा बासमती राईस. या चिकनला तेल बघा किती सुटलं आता. टोप भर बिर्याणी तो भर नाही होणार होणार आहे का भात आहे ना एवढं पण नाही काय म्हणत तरी त्या भाता एवढं येतं अर्धा टोप पण नाही हा अर्धा होईल हा? होईल अर्धा तांदूळ कुस्करून टाक हा? होईल होईल अर्धा अख्खा तांदूळ हे तांदूळ तुम्ही बरोबर ना आणलीत रे मी थोडी आणलं हो, नाही पण कुस्कारले हा कुस्कारले काय हे तांदूळ तुकडा पडला त्याला काय भात जास्त काय का अख्खे आहे ते. तुकडे पडले डुप्लिकेट बासमती. हा हो खरंच बरोबर नाहीच आहे तांदूळ ते भात कमीच झालं वाटतं असं वाटतं अंदाज. नंतर काय ढवळून टाकायचं सगळा कॉकटेल करून. हे आपलं हे कलर नको टाकूया बरोबर नाही नको करायला काळी जागा भेटत ना नशिबान असतो तुला अख्ख्या काळी जा. चिकन भरपूर खाऊ दे हे बघ अख्ख्या काळी जा. कुठं आहे हे बघ होय जगा भेटत ना एका सहा विचार आलं की विचारू का काळीच कोणाक भेटला अख्ख्या हा कोणाक भेटता काय माहिती तू मका वागू नकोस तुला देतो आम्ही. मकाच भेटत आता देणार तुला देणार तसं नको भेटा का होय. है की नाही काढून द्यायचं नाही काढून द्यायचं ना भेटा का ज्याका भेटात तर लकी तसं लक चांगला आहे माझा भेटला तर भेटला बघू म्हणून येताना मला ट्रेन भेटली. होय गाडीला लेट झाली असेल तर राहायला असतात मग मी तयारी नशी इल्ले तसंही गाडी किती जाऊच्या मला मार्गा भारी आहे. रिटर्न तिकीट होती मग मी आपल्याला रात्री यायला भरपूर वेळ 1 वाजता पण ट्रेन आहे मी थोडी ट्रेनने येणार होते. आता ही वर टाक ना राहू द्या तरी कशा टाकू हवा असंच गेलं नंतर तर हे बघा राईस तर मला वाटतं यानं 2 किलो आणले आणि तो सपलो 2.5 किलो होतो वाटतं राईस आणि अर्धा किलो होतो. आता नाही म्हटलं तरी अर्धा किलो चिकन उरला. कोथिंबीर दे इकडे.
आणि त्याला सांभाळायला लावा. हे भातार खाऊ, चिकन नंतर शेवटला. वरती आपण यात थोडासा डेकोरेशन झाला, लाइटिंग. नुसतं साप कमी करायचं आहे ना, भिजवून टाकूया. वाफेवर शिजात ठेवल्याने त्यात आपण किती मिनिटात या ढाकण मारून ठेवलेला? नुसतं विजवते मी थांबा गेलं. होय. सगळी लागते. 10 मिनिटात ओके रेडीमध्ये. ओके मी थँक्यू, पूर्ण रेडी होणार. हे एवढासा उरला तर ठेवा, नंतर बघूया, भेटूया नंतर थोड्या ब्रेक नंतर आपण काय कंडिशन होतात. आणि असे त्यांनी आमच्या कुकचं आगमन. वरती बघूया ढाकण काढून कसा आला आता. आधी वास येता, वास येता ना, वास येता म्हणजे चांगली झाली आहे. नाही नॉर्मल उचल, नाही नॉर्मल. हा झाकण नको आहे? हात भाजून काय एवढा कुठे काय आहे त्याला. झाकण झाडू मारते सोनी. बघूया आता बाहेर जाऊन. चल चल अंड्या घाल. तरी बघा रेडी झालेली आहे इकडे, आणि इकडे मंडळी बसली आहे सगळी. आताच बाहेर नाही गेलेत. आणि बघा एक बाहेर बसणार होतं पण बाहेर थंडी भरपूर आहे, आणि वाघाची भीती म्हणून आतमध्ये बसले सगळे. घरात बसले, सकाळी झलक दाखवून गेलो. तर मग अशी बघा 4 लॉलीपॉप हा पातोय बघ. आणि बिर्याणी. आता कोण टेस्टिंग करून सांगता बघूया आता. आणि एक आतमध्ये काळीच कोणाक भेटत तो लकी आहे. हां एक फोटो काढतो तिकडून समोरून. जेवलास काय? टेस्ट विचारूया कशी झाली रे. बरी झाली बोलू शकत नाही. बघ तू सांग. एक नंबर. अब खा तरी, खाल्ली मी, खाऊन सांग. बघून नको, बघून एक नंबरच झाली. नक्की तू सांग रे. काम खाऊ दे, मी तर खा, खातो खा. मम्मीच्या हातची, नाही विचार. तू खातो काय? तू सांग रे. चांगली झाली खाऊन बघ. खा खा, पी पी. ऑल फॅमिली बसली आहे जेवण. सागं बघूया मग बसूया. बिर्याणी मस्त आली. आणि हे उरला ग्रेव्हीचा चिकन. ग्रेव्ही झाली तू नाही घेतलं. आणि मला वाटतं मग अशी बोलले काळीच कोणाक भेटला तर लक्की म्हणून. काळीच मला वाटतं ते होते काकांना भेटले ते. काकांना कालीच भेटला. विचार कालीच आहे ना, काळीच आहे ना लकी माणूस हा. नको नको नाही हा व्हिडिओ सांगत होता. नको 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 मला नको. खालीच कोणाला तर गेलंच तुम्ही नाही. ते बघा, त्याने दाखवला बघ. देवा तिकडे. तर येवा तुम्ही पण खाऊ, आम्ही पण खात आहोत. तर बिर्याणी आणि पोपटीचं सगळं प्लॅन झालं. पोपटीचा व्हिडिओ अपलोड केलेला असतो, तुम्ही बघा चॅनलवर जाऊन. आणि बिर्याणी पण एकदम मस्त झाली, आणि लॉलीपॉप पण चांगली झाली. 4 लेग पीस होते. तर आता इली आमका झोप, आम्ही आता झोपतो आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल बोल. अरे लास्ट बोल. नाही का बोलते ना. सबस्क्राईब बोल सबस बोल. नाही काय सबस्क्राईब करा. आणि आम्ही पण झोपतो आता.